ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी येथे सुरू असलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची आमदार अक्षय कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा करून बांधकामाची गुणवत्ता, कामाचा वेग, उपलब्ध सुविधा आणि नियोजित कालावधीमध्ये काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत। ग्रामीण भागामधील नागरिकांना दर्जेदार, आधुनिक आणि वेळेवरती आरोग्य सेवा मिळावी हा या रुग्णालयाच्या मागील मुख्य उद्देश आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। पाहणीच्या दरम्यान आमदार अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयामधील विविध विभाग, उपचार कक्ष, प्रसूती विभाग, आपत्कालीन सेवा, औषध साठा, स्वच्छता व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची माहिती घेतली आहे। बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नाही। गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत। या नवीन ग्रामीण रुग्णालयामुळे राहुरीसह परिसरामधील अनेक गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। किरकोळ तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अहमदनगर किंवा इतर शहरांमध्ये धाव घेण्याची अजिबात गरज नाही। गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि अपघातग्रस्त रुग्णांना स्थानिक पातळीवरच अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास देखील मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। आमदार अक्षय कर्डिले म्हणालेत की ग्रामीण भागामधील प्रत्येक नागरिकाला शहराप्रमाणेच दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। हे ग्रामीण रुग्णालय केवळ एक इमारत नाहीये, तर हजारो कुटुंबासाठी आशेचं केंद्र ठरणार आहे। अत्याधुनिक सुविधा, सक्षम वैद्यकीय सेवा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहोत। कामाची गुणवत्ता आणि वेळेमध्ये पूर्तता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। ग्रामीण भागामधील रुग्णांना उपचारांसाठी दूरवर जावं लागू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। राहुरी तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल व्हावा, अशी अपेक्षा परिसरामधील नागरिकांकडून व्यक्त केली जाते। आज आम्ही राहुरी तालुक्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ग्रामीण रुग्णालय। गेल्या 2 वर्षापूर्वी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मिळून या ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन केलेलं आणि आज आपण पाहतो की भव्य दिव्य अशी इमारत इथं उभी राहिलेली आहे। चांगल्या प्रकारचं काम चालू आहे। सर्व अधिकारी वर्ग इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर संबंधित कॉन्ट्रॅक्टर देखील इथं आलेत। आम्ही आज सर्व पाहणी केली आहे। चांगल्या प्रकारचं काम प्रगती पातळीवरती चालू आहे आणि मोठा निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध आहे। तर आज पाहत असताना अनेक बदल मी अधिकारी वर्गांना सुचवलेत, संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी देखील बोललेलो आहे की आपण काम करत असताना हा प्रश्न म्हणजे आपल्या तालुक्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आहे
की गेल्या अनेक वर्षांपासून आपण ह्या रुग्णालयाच्या प्रतीक्षेमध्ये होतो आणि कुठंतरी आज ही आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची ह्या रुग्णालयाच्या माध्यमातून स्वप्न पूर्ती होती आहे. म्हणून हे काम होत असताना कुठल्या गोष्टीची कमी न ठेवता कसं आपल्याला फक्त आपल्या तालुका म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात सगळ्यात सुंदर असं ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेकरता कसं देता येईल यासाठी पूर्णपणे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि आज पाहणी करत असताना अनेक बदलाव मी अधिकारी वर्गाला सुचवलेले आहेत. ते बदल म्हणजे याकरता की जे आपल्याकडे रुग्ण येतील त्यांना कसा या रुग्णालयाचा पूर्णपणे उपभोग घेता येईल, कारण की इथं येणारा प्रत्येक रुग्ण हा ग्रामीण भागातून आणि सर्वसामान्य गोरगरीब येणार आहेत. आणि हे येत असताना निश्चितपणे सेवा कशी जास्तीत जास्त देता येईल याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं नक्कीच काम चांगल्या प्रकारे चालू आहे. मोठा निधी या कामासाठी दिला गेला होता आणि आता येणाऱ्या काळामध्ये मी सर्वांना सुचवलं आहे की आपण कुठलीही ह्या ग्रामीण रुग्णालयासाठी कमी पडून देऊ नका. अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना सांगितलं आहे, पुढच्या कामासाठी जेवढा आपल्याला निधी लागेल मी 100% पूर्णपणे प्रयत्न करून सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देईल. पण निश्चित काम अतिशय भव्यदिव्य आणि इथं येणाऱ्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की खरं म्हणजे एवढ्या दिवस आम्ही प्रतीक्षा केली पण आज कुठंतरी आल्याच्यानंतर मनाला शांती मिळाली पाहिजे, अशा प्रकारचं इमारत आपल्याला करून दाखवायची आहे. तर निश्चित हे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि लवकरात लवकर जनतेच्या सेवेकरता राहुरी ग्रामीण रुग्णालय आपल्या सेवेमध्ये हजर होईल, एवढंच या निमित्तानं सांगतो. सर्वांचे आभार आणि आपल्या कामाला शुभेच्छा. आज आपल्या राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय बांधकामाच्या कामाचा पाहणीसाठी माननीय आमदार कर्डिले साहेब, अक्षयदादा कर्डिले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत, त्याचं आम्ही निश्चितच पालन करू. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला अंदाजपत्रक तसेच आराखड्यामध्ये जे होणारे बदल असतील ते करून त्यांना सादरीकरण करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीने आम्ही करणारच आहोत. तसेच आज त्यांनी आपल्या पहिल्या मजल्यावरील जो पोर्चचा स्लॅब आहे त्याच्यावरती एक छत, पत्र्याचे छत म्हणा किंवा प्रोफ्लेक्स शीटमध्ये छत घेण्याची एक सूचना केली आहे. त्याप्रमाणे आम्ही पुढे कारवाई करणार आहोत. तसेच आज मी तिला ह्या इमारतीचे तळमजल्यावरचे ग्राउंड फ्लोअरवरचे बांधकाम प्रगतीपथावरती आहे. तसेच पहिल्या मजल्यावरील बांधकाम देखील आपण पुढच्या आठवड्यात सुरू करत आहोत. आणि आज रोजी सदर इमारतीचे बांधकाम साधारणपणे 60% पूर्ण झालेले असून उर्वरित काम जे 40% आहे त्यामध्ये फिनिशिंग आयटम असतील, प्लास्टर असेल, फरशीकाम इत्यादी असतील, या गोष्टी आपण पुढील वर्षभरामध्ये पूर्ण करणार आहोत. तसेच हे काम आम्ही या ठिकाणी गुणवत्तापूर्वक करू अशी एक आम्ही आमदार महोदयांना ग्वाही दिलेली आहे. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी.